प्रयत्नताई प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ प्रभू ख्रिस्त, ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. ओ प्रभू, आता जे आम्ही वचन वाचणार आहे ते तू आशीर्वादित कर बाप्पा. ओ प्रभू, पाळक साहेब जो संदेश देणार आहे बाप्पा, तू त्यांच्या तोंडून बाप्पा तुझ्या शब्दांद्वारे तो आमच्यासाठी आशीर्वादित कर. हो प्रभू ख्रिस्ता, ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला प्रत्येकाला पुरव आणि तुझ्या मार्गात आम्हाला झालो. हो प्रभू, येणारी उपकार स्तुती प्रार्थना बाप्पा तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर बाप्पा, आणि उद्या तुझ्याच नावाचा कर. हो प्रभू, पाळक साहेबांचं येणं जसं आशीर्वादित केलंच तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वाद कर. त्यांच्या भोवती तू तुझ्या दूतदूतांचं कुंपण ठेव बाप्पा. हो प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. आमच्या सर्वांच्या सोबती तू राहा. आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारे बुद्धी चातुर्य बाप्पा तू पुरव. तुझ्या ज्ञानाच्या भांडारातून तू आम्हाला बुद्धी चातुर्य पुरव बाप्पा. हो प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकारते बाप्पा. हो प्रभू, या रात्रीच्या समयाला जे आजारी असतील, येशूच्या नावात त्यांचं तू आजार बरा कर. तू खाल्लेल्या चापकांचं आरोग्य बाप्पा तू त्यांना दे, आणि होरे तुझ्याच नावाचं करू. जे प्रवास करीत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचं कर, आणि होरे तुझ्याच नावाचं करू बाप्पा. आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती देवदूताचं कुंपण तू ठेव. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून पेतो आहे. आमेन. कळालं ना तुम्हाला? कळालं? प्रियांनो, देवाच्या सानिध्यात बसणं सगळ्या गोष्टीपेक्षा आशीर्वादाचं काम. देवाच्या सानिध्यात बसण्यापेक्षा आशीर्वादाचं कार्य कोणतं? अंतिम समयाचे संदेश हे मनुष्याला आर या पार जीवनामध्ये घेऊन जाणारे आहे. मनुष्य एक तर आत येईल न तर बाहेर थांबल, परंतु मनुष्याचा नाश होणार नाही. हे वारंवार पवित्र आत्मा आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगत आहे. ज्यांची एंट्री झालेली आहे प्रभूच्या नावामध्ये, त्यांची एंट्री नाश होण्यासाठी प्रभूने केलेली नाही. हा त्यांचं स्वर्गात जाणं होईल एक किंवा बाहेर राहणं होईल एक, दोन्ही पैकी एक प्रक्रिया. हे बायबल आत पण आम्हाला घेऊन जाऊ शकतं, आणि हे बायबल आम्ही वाचलं नाही तर हे आम्हाला बाहेर पण ठेवू शकतं. हेच एक माध्यम आहे विश्वासणाऱ्यांना स्वर्गात जाण्याविषयीचं. दुसरं आहे का काही माध्यम? केवळ जर प्रार्थनेच्या माध्यमातून सर्व होणं शक्य असतं तर मग हे पवित्र शास्त्र देणं गरजेचं होतं का प्रभूला? पण आम्ही ज्ञानाने पण परिपूर्ण व्हावं, आमच्यामध्ये ज्ञान पण असावं. कसं ख्रिस्तामध्ये वाढायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कशी प्रीती एकमेकावर करायची, शत्रूवर आम्ही कशा प्रकारे वागायचं, सगळ्या गोष्टीची माहिती याच्यात आहे. अहो, ज्या पृथ्वीला घडवलं त्या पृथ्वीच्या गतविद्या देखील याच्यात सांगितलं. देवाने असं कुठलंच बाब ठेवलं नाही की ते म्हणता येईल की प्रभूने आम्हाला याच्याविषयी कळवलं नाही. हा काही गोष्टी प्रभूने गुप्त ठेवल्या ती त्याची इच्छा आहे, पण जे मनुष्याला समजण्यास आवश्यक होतं ते प्रभूने सांगितल्याशिवाय राहिलेलं नाही. का बरं प्रभूच्या मनामध्ये आमच्या विषयी असं पवित्र शास्त्रातून आम्हाला चालवण्याविषयीचं ठरवलं? काय कारण असू शकतं? प्रभू स्वयं आम्हाला आपल्या सामर्थ्याने आपल्या नावामध्ये सांभाळू शकत नव्हता का? प्रभूला हे पवित्र शास्त्र आम्हाला देण्याची आवश्यकता का भासली? कोणता विचार प्रभूच्या मनामध्ये आला की माझ्या हाताने घडलेल्या मनुष्याला पवित्र शास्त्र देणं गरजेचं आहे, नाही दिलं तर माझ्या विश्वासणाऱ्यांना धोका आहे, असं पवित्र आत्म्याच्या मनात का आलं? कोणता विचार पवित्र आत्म्याने त्या समयाला आपल्या समोर ठेवला म्हणून त्याने या पवित्र शास्त्राची जडणघडण केली? एकच कारण आहे प्रियांनो,
दोन कारण पवित्र आत्म्याजवळ पण नाही. कोणतं कारण आहे? ज्या सैतानाला लुसिफरचं सैतान बनवून खाली टाकलं, जो वरती चांगला राहू शकला नाही, तो खाली प्रभूच्या हाताने घडलेल्या मनुष्याच्या माग लागणार नाही याची प्रभूला खात्री नव्हती. म्हणून प्रभू म्हणला, माझे विश्वासणारे माझ्या संपर्कात राहावे. म्हणून सैतानाला आज्ञा देण्यात आलेली आहे. सैतान फक्त एका ठिकाणी घाबरतो बर का. सैतान पण फक्त एका ठिकाणी घाबरतो, बाकी ठिकाणी तो घाबरत नाही. ज्याच्या जवळ वचन आहे किंवा जो वचन वाचण्यामध्ये परिपूर्ण आहे त्याच्यापासून तो दूर राहतो. आणि आपल्या दुष्ट आत्म्यांना पण सांगितलं, वचनावाल्याकडे जायचं नाही. पण जो वचन वाचित नाही, नुसता प्रभू प्रभू म्हणणार आहे, मग त्याला जेवढे मोहपाश दाखवायचे असतील तेवढे दाखवित राहा. आणि सैतानाजवळ जे मोहपाश आहेत ना, ते फक्त जगिक आहे. त्याच्याजवळ आत्मिक आहेच नाही काही. आत्मिक असता तो वरून खाली कशाला आला असता? काय गरजच नव्हती प्रभूला त्याला वरून खाली पाठवण्याची. कारण त्याच्यामध्ये प्रभूंनी तपासलं की याच्यामध्ये आत्मिक गुण आहेच नाही. आत्म्याचा कण देखील प्रभूला त्या लुसिफर मध्ये स्वर्गामध्ये असताना दिसला नसेल. पण हे लुसिफरने आपल्यामध्ये आणावं यासाठी प्रभूंनी त्याला वेळ पण दिला असेल. पण त्याने या वेळेचा सदुपयोग करण्याऐवजी त्याने स्वर्गामध्ये दुरुपयोग करायला सुरुवात केली आणि आपल्या बाजूने स्वर्गदूत जमा करायला सुरुवात केली आणि संख्या वाढवायला सुरुवात केली. कोट्यवधी स्वर्गदूतांना लुसिफरने आपल्या बाजूने उभं केलं आणि सर्वांना ताकीद दिली असेल, माझ्या पक्षानेच बोलायचा. मी परमेश्वरासमोर ज्या पण समयी तक्रार घेऊन जाईल त्यावेळेला माझ्या बाजूनेच तुम्ही सर्वांनी होय म्हणायचं, मलाच पाठिंबा द्यायचा. मग परमेश्वराला पण वाटणार, अरे याच्या बाजूने एवढे स्वर्गदूत आहे, याला मी जी पण तक्रार घेऊन आलोय ती तक्रार मी मान्य करतो आणि तुला तसा अधिकार देतो, असं लुसिफरच्या मनामध्ये होतं. पण लुसिफर काय योजना करीत आहे, लुसिफर कोणत्या खटपटीमध्ये आहे हे परमेश्वराला माहित नव्हतं असं पण नाही. परमेश्वराला सगळे चावून लागली होती, हा काय करू राहिलेला आहे. पण परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न का होता? कारण तो संगीताच्या माध्यमातून परमेश्वराला खुश करायचा. म्हणून परमेश्वराला पण वाटलं की आता याला इतक्या लवकर शिक्षा करायची नाही. मग तो तक्रार घेऊन आला, तू परमेश्वर आहे ना, मला परमेश्वर कर. इथं मात्र परमेश्वराने त्याची ही बाब ऐकली नाही. तो म्हणला, हे मी मान्य करणार नाही. त्याने शब्द युद्ध केलं स्वर्गामध्ये, वादविवाद केला परमेश्वराशी. सरते शेवटी परमेश्वर म्हणला, ठीक आहे, तुला परमेश्वर व्हायचं ना, एक काम करून दाखव मला. ते जर केलं मी तुला परमेश्वर करीन. स्वर्गात युद्ध झालं, युद्धामध्ये तो हारला. आणि मग परमेश्वर म्हणला, जे काम तुला दिलं होतं ते केलं नाही, आता तुला या ठिकाणी राहता येणार नाही. तू माझ्या बरोबरीने होण्याची तयारी मला दाखवली, आता तुला इथं ठेवणं शक्य नाही. खाली पाठवलं. खाली आल्यावर काय करतोय तुम्हाला माहिती. तुम्हाला म्हणता येईल का आम्हाला सैतानाचं काहीच माहिती नाही किंवा सैतान कोण आहे आम्हाला माहितच नाही. आमची ओळखच नाही सैतानाबरोबर. तो कसा आहे, काय आहे, काही ना काही सैतानाचा अंश गुण प्रभूने विश्वासणाऱ्यांना समजावलंय ना, अधिक सैतानाची माहिती मिळावी म्हणून हे देण्यात आले. मुख्य कारण हे बायबल देण्याचं हे आहे की सैतानापासून माझे लोक वाचले जावे. आणि जो वाचनात राहतो तो सैतानाला भीत नाही बर का. सैतान त्याला भीत. तो चालायला लागला ना, सैतानाचा थरकाप सुरू होतो, अरे नको वचनात या.
का मग सर्वांना सांगितलंय कमीत कमी एक अध्याय वाचत जर 24 तासात? त्याचं कारण हेच आहे की तुम्ही देवाच्या संपर्कात अधिक राहावं. कारण देवाने शाप दिला नसताना तर आम्ही 24 घंटे देवाच्या संपर्कातच राहिलो असतो. जग काहीच गोष्टी नसते त्याला. कारण देवाने जर आयतं खायला दिलं असतं मग काम करायची गरजच नाही ना. बरोबर. एदेन बागेमध्ये आदम काही काम करत होता का? आयते फळ सगळं भेटत होतं त्याला बसल्या जागेवर. जेव्हा शाप दिला तेव्हा प्रभू म्हणलं आयतं भेटत होतं आता नाही भेटायचं, आता काम करावं लागेल तर भाकर भेटल, न तर बसावं लागेल उपाशी. आणि मग शेतात गेला आदम काम करायला. निडाळाच्या घामाची भाकर खाशील मग जमिनीची मशागत सगळं काही व्यवस्थित करून मग त्याला अन्न भेटायला सुरुवात झाली. ते आजपर्यंत चाललंय. प्रियांनो, देवबाप जे पण करतो, जे पण ठरवतो ते त्याला मान्य असतं. बघूया एक वचन, स्तोत्र संहिता. आज फार महत्वाचा शब्द आपल्यापर्यंत येणार आहे. 37वा अध्याय, किती 37 21वा वचन. स्तोत्रसंहिता 37वा अध्याय आणि 21वे वचन आपण वाचू. दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही, नीतिमान उदारपणे वागतो व दान देतो. बघा प्रियांनो, देव बाप्पाचा शब्द आलाय, दुर्जन उसने घेतो आणि परत करत नाही. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये देव बाप्पाने अनुशासन लावलेलं आहे. त्या अनुशासनाप्रमाणे जो चालेल, जो वागेल त्याला आशीर्वाद मिळेल. ज्याने एखाद्याला स्वइच्छेने गिफ्ट म्हणून दिलेलं असेल ना, ते परत घेण्याचं नसतं. पण एखाद्याने जर हात उसने पैसे एखाद्याकडून घेतले तर देणाऱ्याच्या मनामध्ये ही इच्छा असते बरं का, की मी उसने दिलेले आहेत, याने परत करायला पाहिजे, हे पैसे मला परत मिळणार आहेत. परंतु प्रियांनो, वास्तविक जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये चालत असताना सर्वजण असे नियम पाळीत नाही. सर्वजण हे नियम पाळीत नाही. एखादा हात उसने या इराद्याने एखाद्या विश्वासणाऱ्याला पैसे देतो, परंतु एखादा जण असा असतो तो पैसे परत करत नाही. मग ते पैसे 5 रुपये असो या 5 लाख रुपये असो, पण तो म्हणतो नाही, मला परत नाही करायचे, मला दिलेत, मला आलेत, मी देणार नाही. प्रियांनो, बायबल सांगतं ज्याच्यामध्ये दुर्जनपणाची, दुर्जन म्हणजे कोण? दुर्जनाला दुसरं नाव काय देणार तुम्ही? आता फोडो येतात दुर्जन शब्दाला, फोडो आपण बदामासारखं. आता दुर्जनाविषयी तिथं सांगितलंय ना, दुर्जन उसने घेतो आणि परत देत नाही. दुर्जन फोडा तर त्याचं रूप काय प्रगट होतं मग? सैतान. अगदी बरोबर बोलली. काय नाव आहे बाळ तुझं? समीक्षा. अगदी करेक्ट बोलली. त्याच्यामध्ये सैतानाचा अंश गुण आहे आणि तो सैतान त्याला म्हणतो अरे तुझाच बंधू आहे, बंधूनी बंधूला दिल्यावर परत द्यायचं नसतं, ते आपलं असतं, भावाचंच आहे तुझ्या, हे ठेवून घ्यायचं, हे काय रिटर्न करायचं नाही. प्रियांनो, देव बाप्पांनी नियम लावलेला आहे. बघ आणखी एक वचन बघू, स्तोत्र साहित्य. आता नीतिसूत्रे काढायचं, 28वा अध्याय काढायचा. आता याच वचनाला आणखी दुसऱ्या भाषेत बघू आपण. 28वा अध्याय 27वं वचन. जो दारिद्र्यास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याच्याविषयी डोळेझाक करीतो त्याला शापांवर शाप मिळतात. बघा आता इथं कोणती भाषा वापरली, तिथं कोणती भाषा आली, इथं कोणती भाषा आली. इथं सांगण्यात आलं जो दरिद्र्याला देतो त्याला देवाकडून आशीर्वाद मिळतो.
म्हणून येशू ख्रिस्तांनी जेव्हा मेजवानी द्यायला सांगितलं तेव्हा कोणाला आमंत्रित करा म्हणला होता? आंधळे, लुळे, लंगडे यांना बोलवा, कारण हे तुमच्या उपकाराची फेड करू शकत नाही, म्हणून तुम्हाला आशीर्वाद माझ्याकडून भेटेल. दुसऱ्याला चांगल्याला बोलवलं तर तुम्हाला जेवायला बोलून तुम्ही जर पार्टी दिली तर ते पार्टी देते. ते म्हणते ना रे यांनी दिली होती, चला आपण त्यांच्यासारखी जरी नाही हलक्या प्रतीची का होईना आपण पार्टी करून काय उपकार आहे आपण उतरून टाकू, भार ठेवायचं नाही आपल्यावर. ही झाली मनुष्याची भाषा. परंतु दरिद्री, लुळे, आंधळे, लंगडे हे कोणता उपकार फेडतील? जे भीक मागून पैसे आणतात आणि आपली उपजीविका चालवतात ते कोणती मेजवानी देतील? म्हणून येशू ख्रिस्त म्हणला होता, ज्यांना मी मेजवानीसाठी बोलवलं होतं ते कामच बिझी आहे. शेतावाला म्हणलं माझ्याजवळ वेळ नाही, बैल खरेदी करणारा म्हणला मी आताच बैल घेऊन आलोय बाजारातून, माझ्याजवळ वेळ नाहीये. निरनिराळ्या जणांकडे गेले, निरनिराळ्या जणांनी कारण सांगितले. मग प्रभू म्हणला जा रस्त्यावर जा, जे सापडतील आंधळे, लोळे, पांगळे जे कोणी असतील त्यांना घेऊन या. प्रियांनो, तसं ह्या 28-27 मध्ये सांगितलंय, जो दरिद्र्याला देतो, काय म्हटले पुढं? त्याला काही उणे पडत, त्याला काय ऊन पडत नाही. आता ऊन पडत नाही म्हणजे नेमकं काय? आता उन्हे म्हणल्यावर तिथं पण प्रश्न उभा राहतो. उन्हे म्हणजे काय? उन्हेचा अर्थ आहे त्याला शारीरिक जीवनात पण काही कमी भासणार नाही, संसार प्रपंचामध्ये आणि आत्मिक जीवनात पण, दोन्ही जीवनात तो आशीर्वादित राहील. हे आहे तिथं बोलण्याचं उन्हेपणाचं कारण. उन्हेचं कारण असं उन्हे जे शब्द वापरला ना त्याची ही परिभाषा आहे की देवबाप म्हणतो त्याला काही कमी पडणार नाही. उन्हे म्हणजे काहीच कमी पडणार नाही. तो भरपुरीने आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित राहील. थोडक्यात जर बघायचं असलं, वाचनाच्या भाषेत जर बघायचं असलं तर वाचनाच्या भाषेत बघू आपण. स्तोत्र संहिता 127. उन्हे या शब्दाला देवाच्या शब्दामध्ये आपण बघू 127:2. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. ही प्रक्रिया त्या प्रियजनासाठी प्रभू करायला माग पुढं पाहणार नाही. जर दुसऱ्या प्रभूच्या तंतोतंत शब्दामध्ये जर पाहायचं झालं, त्याला झोपेत देखील प्रभू द्यायला समर्थ राहील. मग त्याने जर तोंडाने काय मागितलं तर ते तर त्याला हमखास मिळाल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्या मनात शंकाच येणार नाही की अरे मी मागतोय मला मिळतोय का नाही. आजचे बघ काही विश्वासणारे प्रार्थना करतात त्यांना खात्री नसते बरं का काही जणांना, मी मागू राहिलोय खरंच देव देतो का नाही बाबा, विश्वास नाही. अविश्वासाचं मन काय आहे? कारण पवित्र शास्त्राच्या वाचनाशी प्रामाणिक नाही. याच्या बरोबर प्रामाणिक असल्यावर अविश्वास येऊ शकत नाही. पण याच्या बरोबर प्रामाणिकता नसल्यावर मग जो दुष्ट दुर्जन सैतान आहे तो मोपाश टाकायलाच बसलाय. हा तू मागतोच देवाला, मिळन का तुला? विचार कर, मिळन का? तू मागू राहिला, फार ऊन मागतो, पण मिळन का तुला? सैतान का मोपाश दाखवतो? कारण सैतान पण पाहतो हा वाचनात नाही. सैतानाने जर वरती परमेश्वर होण्याचा अधिकार मागितला होता तर तो कशाबद्दल मागितला होता? त्याला पण काही कळत होतं म्हणून म्हणला तो. तर तो असं उठून सुटून उभा राहिला होता परमेश्वरासमोर, मला परमेश्वर कर म्हणून. तो डायरेक्ट प्रभूला म्हणला असन, तू सार्वभौम आहे, मी पण सार्वभौम आहे. तुला जे कळतं ते मला पण कळतं. तुला जे अस्तित्व आहे ते मला पण अस्तित्व आहे. मग माझ्याजवळ तुझ्यासारख्या गोष्टी असून तू मला परमेश्वर होण्यापासूनच का रोखीत आहे? प्रभूंनी त्याला सरळ भाषेत सांगितलं होतं, एकदम सरळ. आमचा प्रभू वाकडी तिकडी भाषा कधीच बोलत नाही. काय म्हणला होता? तू निर्मिती आहे, मी निर्माता आहे. निर्मिती निर्माता बनू शकत नाही.
म्हणून तुला परमेश्वर होता येणार नाही. हा तुला माझ्यासारखं सगळं कळतं, दिसतं, तुझ्या जवळ आहे म्हणून तू आला माझ्याकडे तक्रार घेऊन. पण तुझा प्रॉब्लेम मी तुला सांगतो. तुला घडवलंय मी घडवलं म्हणून तू आलास. मी घडवलं नसतं तू आला असता का जगात? नसतं. म्हणून सैतानाच्या डोक्यात ती भाषा गेलीच नाही. कारण त्याच्याजवळ चांगलं होतच नव्हतं. जे काय होतं निगेटिव्ह होतं. म्हणून देव पॉझिटिव्ह बोलत होता पण तो निगेटिव्ह त्याचा अर्थ घेत होता. तो म्हणला तुझं बोलणं मला समजत नाही, मला एकच कळतंय. हे बघ एवढे स्वर्गदूत माझ्या बाजूने उभे आहेत. आणि त्यांना म्हणला आहे का नाही मी परमेश्वर होण्यास योग्य गेलो की सगळे स्वर्गदूत हात वर करून म्हणले हो त्यांच्याजवळ सामर्थ्य स्वर्गदूत होण्याचं. कोट्यावधी स्वर्गदूतांनी हो शब्द म्हटला असन, बायबलमध्ये ते लिहिलेलं नाही. तो जर परमेश्वरासमोर परमेश्वर होण्याचं हिंमत धाडस जर करतो तर त्याच्या बाजूनी काय असल्याशिवाय उभा राहील का? काहीतरी सपोर्ट आहे. आपण एखादं कार्य घेतलं आपल्याला कळतं. आता समजा हे घरच बांधायचं असलं, घर बांधणाऱ्याला कळतं माझ्याजवळ जर पैसा आहे घर बांधणे एवढा आहे तरच मी घर बांधू शकतो, तरच सुरुवात करेल. त्याच्याजवळ पैसा अपुरा आहे तो राहील का उभा? हा जर हात उसने घेतली तर तो भाग वेगळा आहे. आपली सगळी तयारी असली तर आपण एखादं काम हाती घेतो. तसं सैतानाने पण परमेश्वर होण्यासाठी काहीतरी तयारी केली होती ना, तेव्हा तो परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला ना. आणि मग मिखाईल स्वर्गदूताबरोबर युद्ध करायला लावलं. प्रगटीकरण 12वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये सांगितलं सैतानाचा पराभव मिखाईलने केला आणि मग त्याला खाली टाकण्यात आलं. प्रियांनो, सैतानाच्या कुयुक्तीपासून आमचं संरक्षण व्हावं म्हणून देव बाप्पाने आम्हाला हे पवित्र शास्त्र दिलंय. प्रियांनो, आणखी एक वचन बघू. मलाखीचं पुस्तक 3रा अध्याय, मत्तेच्या अलीकड मलाखी, शेवटचं पुस्तक जुना करार. मलाखी 3रा अध्याय 8वं वचन. मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकविले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकविले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. बघा, देव बाप म्हणतो तुम्ही मला ठकविणार का? तुम्ही माझ्या पुढे जाणार का? तुम्ही मला ज्ञान शिकवणार का? मी सांगतो त्या आज्ञेत राहणं तुम्हाला योग्य आहे का मला ठकवणं योग्य आहे? आणि देव बाप्पाने पाहिलं आणि आजही पाहतोय असं समजू नका. हे वचन आजही पाहत नाही. काही प्रियजन आजही आपल्या कमाईचा दशमांश चर्च मध्ये देत नाही. प्रियांनो, आता नको, तिथं जर दिले आपल्या संसार प्रपंचाला पैसे कमी पडतील. मग एखादी वस्तू घ्यायची झाली, एवढे हजारो रुपये जर दान कोशात दिले, नेमका आपली तीच गरज आली तर मग कुठून आणायचे पैसे? आम्हाला एकमेकाला मागायची लाज वाटते. नको बुवा कुणाला मागायला. काही जणांचा स्वभाव आहे ते कुणाला पैसे मागत नाही. प्रियांनो, असे प्रियजन पण आहेत. पण काही जणांमध्ये नम्रतेची आत्मा ज्यांना चालवतो ती आपली गरज कशी पूर्ण होईल यासाठी प्रभू त्यांना प्रेरणा देतो. प्रियांनो, मी मागील संदेशात सांगितलं होतं ना, हा झाडाचा पत्ता देखील प्रभूच्या आज्ञा घेतल्याशिवाय हालत नाही. मनुष्याला पण प्रेरणा दिल्याशिवाय कुणी पण कोणाला काही मागत नाही बरं का, हे पण लक्षात ठेवा. आणि जो कुणी आत्म्याच्या प्रेरणेने मागतो ना, समोरचा नाही पण म्हणून म्हणत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये पण देवाचा आत्मा तसंच कार्य करतो ज्या इराद्याने पवित्र आत्मेने मागणाऱ्याला सांगितलेलं असतं. पण इथं देवबाप दुसरी भाषा बोलतोय. देवबाप म्हणतो मी तुम्हाला हजारो रुपये देतो, पण तुम्ही 9% आपल्या जवळ ठेवून 1% मला देण्याची तुम्हाला अपेक्षा होत नाही. काही जणांच्या मनामध्ये ही धुगधुगी असती,
अरे एवढे पैसे दिले आणि एखादं संकट जर आलं आणि पैसे जर कमी पडले तर मग आठवण येणार, रे चर्चमध्ये पाकिटात घालून हजारो रुपये नसते दिले ना तर आपले ते पैसे याला कामाला आले असते. पण विश्वासणारा हा विचार करत नाही. काय विचार करत नाही? वचनातूनच बघू आपण. इब्रिकाराचं पत्र 13वा अध्याय 16वं वचन. परोपकार व दान धर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. तो हा विचार करत नाही की मी दशमौल दिला काय, दान दिलं काय, त्यांनी खुश कोण झालाय? परमेश्वर. अहो दशमौल दिल्यावर तर प्रभूने वेगळा आशीर्वाद सांगितलाय. ते वचन तर राहिलं माझ्याकडून सांगायचं. दशमौल देणाऱ्याला काय आशीर्वाद आहे तो बघू आपण. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय काढायचा, 10वं वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. बघा आता एखाद्याच्या मनामध्ये जर विचार आला, आम्ही जर हजारो रुपये पाकिटात टाकून देवाच्या मंदिरात दिले आणि जर आम्हाला गरज आली तर आमची कोण गरज भागविल, हा विचारानं तो दशमांश कदाचित देत नसन. पण देवाचं वचन सांगतं की तू जर माझ्या भांडारात अन्न असावे म्हणून जर आपला कमाईचा खरा दशमांश देशील तर मी तुला जागा मावणार नाही, एवढा आशीर्वाद देईन. आता देवबाप म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे. आता कोणतं अन्न प्रभूच्या मंदिरात असावं? आता हा एक प्रश्न उभा राहतो, अन्न म्हणजे काय? आता तिथं बोलला प्रभू अन्न म्हणजे काय, अन्न आणून ठेवायचं का तिथं? धान्य नाही आणून ठेवायचं. प्रियांनो, अन्नाला दुसरी भाषा त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आजचे काही पाळक करतात, काही पाळक करत नाही, तो त्यांचा प्रॉब्लेम नाही. जे गरजू असतात त्यांना या दशमांशातून दिलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, विशेष करून जे सेवेमध्ये आहेत त्यांना. आणि दुसरी गोष्ट, ज्या गरीब विधवा आहेत त्यांना त्यातून दिलं पाहिजे, किंवा कुणी अनाथ असेल किंवा आणखी काही. आता बऱ्याच योजना आहेत ख्रिस्ती याच्यामध्ये पण, जिथं त्याची गरज आहे त्याच्यातून त्यांना द्यावं यासाठी. आणि बाकीची गोष्ट, बाकीचे पैसे चर्चच्या गोष्टीसाठी पण राखून ठेवावे. हे ती अन्न प्रभू म्हणतो. प्रभूची बोलण्याची भाषा कोड्यामध्ये कधी कधी असते ना, ते एखाद्याला वाटून अन्न असो म्हणजे काय, अन्नाचा साठा करायचा का काय चर्चमध्ये? एखाद्याला वाटून साठच करायचा आहे. प्रभू म्हणतो अन्न असावं. मग अन्नासाठी मग खायसाठी काय लागत? अरे कडधान्य लागतं, फळभाज्या लागतात, निरनिराळे मसाले लागते, हे सगळं आणून ठेवावं का काय चर्चमध्ये? असं काही न वाटत. ही भाषा नाही त्या ठिकाणी. जे गरजू आहेत त्यांना दिलं पाहिजे. काही जण काही सेवक करतात प्रियांनो. मी ट्रिनिटी फेथची सेवा करत असताना माझ्याजवळ अनुभव आहेत. काही सेवकांचे ते उदार असते, गरजूंना द्यायचे आणि कधी त्यांनी परत घेण्याची अपेक्षा केली नाही, की मला रिटर्न भेटन या अपेक्षेने देतच नव्हती. एखादा द्यायला आला ना तर दास काय बोलायचं माहिती का? ब्रदर, हे पैसे मी माझ्या याच्यातून नाही दिले. मग ते म्हणायचे कुठून दिले? हे जे दशमांश दान येतं ना त्याच्यातून मी तुम्हाला दिलेला आहे, देवाचाच पैसा तुम्हाला दिलेला आहे, त्यामुळं हा मला रिटर्न करायचा नाही.
प्रियांनो, जे नियमाप्रमाणे प्रभूचं कार्य करतात ना, त्यांच्यावर जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद उतरण. आणि जो विश्वासाने दशमांश देतो त्याला पण प्रभू म्हणला तुला माग ठेवीन असं नाही, त्याला तर जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद. प्रभू जे बोलतो ना ते करून दाखवतो. प्रभू अशीच भाषा बोलत नाही. प्रियांनो, मी पण तुम्ही जे काही दान देतात ना, तुम्ही देतात, मी जिकडं जिकडं फिरतो सेवेतून मला जे काही दान मिळतं त्याचा 10वा हिस्सा मी पाकिटात घालून ठेवतो. आणि जेव्हा आमचं पहिले रविवारचं चर्च असतं, प्रभू भोजन असतं आमचं त्या दिवशी पाकिटात घालून तो दशमांश मी पण माझ्या सेवेचा देतोय. मग तो किती जमा होऊ, विश्वासणारे जे मला देतात ना त्याचा 10वा हिस्सा पहिला मी बाजूला काढतो आणि बाकीचे पैसे पेट्रोलला वापरतो. म्हणून माझी गाडी पेट्रोलवर कोणाच्या चालली? विश्वासणाऱ्यांची. घरातून मला पैसा शक्यतो घेण्याची प्रभू गरज भासू देत नाही. कधी भासली तर घरी येऊन पण मला पैसे आहेत, असं नाही की मला घरी येऊन पैसे नाहीत. पण देवबाप तुमचे जे दान आहे त्याच्यावरच माझी गाडी जास्त करून धावते. प्रियांनो, एखादा सेवक असतो खरं सांगतो, कारण देव बाप्पाला खरं बोलणारा सेवक आवडतो. प्रियांनो, प्रभू काय म्हणलेलं आहे, ज्याच्या जवळ थोडं आहे त्याचं ते थोडं नाही, त्याचं भरपूर होईल म्हटलंय ना एका ठिकाणी. करंथीकराच्या 2ऱ्या अध्यायाच्या 2 करंथी 8व्या अध्यायात मला वाटतं बोललं ही भाषा. ज्याच्याजवळ थोडं आहे त्याचं पण ते भरपूर होईल, ते थोडं राहणार नाही. मला सेवेमध्ये थोडं जरी मिळतं ना, पण महिनाभर माझी गाडी बंद राहत नाही. मला कधी देव बाप्पाने आतापर्यंत जाणू दिली नाही, अरे सेवेमध्ये तुला दान न मिळाल्यामुळं तुझी गाडी चालत नाही, असं मला जाणवलंच नाही. माझ्याजवळ पण पैसे असतात प्रियांनो, असं नाही की विश्वासणाऱ्याने दिलं तरच माझी गाडी धावन. माझ्या बॅगमध्ये पण पैसे असतात. प्रियांनो, सांगायचं काय की देवाला देण्यामध्ये, देवाला सरळ भाषेत सांगायचंय आता एका वाक्यात, देवाला देण्यामध्ये विश्वासणाऱ्याने कंजूसपणा करू नये. संतोषाने देणारा तर तो पाहिजेच पाहिजे, पण कंजूसपणा नसला पाहिजे. अरे एवढं दिलं राव, अरे किती पैसे गेले माझे, अरे मला देताना काय नाही वाटलं, पण दिल्यावर लय माझ्या हृदयात उलाढाल सुरू झाली. कशाला दिलं एवढं. काही जणांची होती प्रियांनो अशी उलाढाल. देवबाप जर हे उद्गार काढत आहेत असं होतं विश्वासणाऱ्यांबरोबर. म्हणून देवबाप म्हणला संतोषाने देणारा मला आवडतो. कुडकुडत जबरदस्तीने द्यावं लागतं म्हणून देऊ नका. देवबाप त्याचा स्वीकार करत नाही, त्याला आशीर्वादही भेटत नाही. लक्षात ठेवा, कुडकुडीने दिलं ना आशीर्वाद नाही भेटायचं, रिटर्न नाही त्याच. मी जेव्हापासून सेवेचा दशमांश द्यायला लागलोय ना प्रियांनो, खरं सांगतो तुम्हाला, हे बायबल साक्षीला आहे. देव बाप्पांनी मला पण इतकं द्यायला लागलंय ना, विचारताच होईल. आणि मी कोणाला मागितलं नाही. आता जेव्हापासून दशमांश सुरू झालाय ना माझा, तेव्हापासून शक्यतो मी माझं तोंड उघडलेलं नाही. कारण प्रियांनो, संतोषाने तुम्ही म्हणले ना देणारा आवडतो, खरंच देवाला आवडतो. आणि माझ्या गाडीला पण देव बाप्पाने नवनवीन पार्ट टाकले. 3-4 पार्ट माझ्या गाडीला हजारो रुपयांचे मी टाकले. प्रियांनो, देव बाप्पाला आम्ही खुश केलं ना, देव बाप आम्हाला खुश केल्याशिवाय राहत नाही. पण कुडकुडीने खुश करू नका. अरे पाळकलेच दानाविषयी बोलायला लागले, दशमांशाविषयी बोलायला लागले. आज यांनी घरी येऊनच तयारी करून आले होते काय की आता या परिवाराने पण काहीतरी करावं. जर देत असताल धन्यवाद प्रियांनो. मला माहित आहे तुम्ही जर दान देता तर तुम्ही दशमांश पण देत असताल. प्रियांनो, सगळ्या ठिकाणी मन नाराज करायचं, देवाच्या गोष्टीला कधीच मन नाराज करू नका. कधीच म्हणू नका अरे देवाला दिलं म्हणजे आमचं कमी होईल.
प्रियांनो, मी अशा अनुभवातून गेलेलो आहे. माझ्याजवळ अनुभव आहेत, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की माझ्याजवळ अनुभव आहेत. प्रियांनो, काही जणांनी देवाला देवाचा दशमांश दिला नाही ना, देव बाप्पाने त्यांचे काम ना आजपर्यंत पूर्ण केले नाही. माझ्याजवळ अनुभव आहे या गोष्टीचा. पण त्यांनी देवाला द्यायला मन कठीण केलं दशमांश. देव बाप्पाने त्यांचे ते काम पूर्ण केले नाही जे कामासाठी ते आज पण प्रयत्न करतील. प्रियांनो, देवाला देणं म्हणजे आम्ही देवाच्या आशीर्वादाला ग्रहण करणं आहे. फक्त आम्ही वाट पाहिली पाहिजे. कधी कधी देव ताबडतोब आशीर्वाद देत नाही, थांबून का होईना आशीर्वाद देतोच देव. म्हणून देव बाप काय म्हणलं वचनात, मी कोणाचा ऋणी राहत नाही. म्हणलं ना, मी कोणाचा ऋणी राहत नाही. तुम्ही मला दिलं ना, मी तुमचा कर्जदार नाही, मी तुम्हाला अनेक पटीने परत करण. कुठं दिलाय हा शब्द बघूया जरा आपण. दुसरे करंथीकराचं पत्र 8वा अध्याय 9वं वचन बघा. दुसरे करंथीकराचं पत्र 8वा अध्याय 9वं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. बघितलं, देव बाप्पाची ही आहे बोलण्याची भाषा. आम्हाला तो नेहमी धनवान बघायला मागतो. म्हणून देव बाप दशमांशाचा कोणता हिस्सा मागतो? विश्वासणाऱ्याकडून 1 हिस्सा मागतो. तो 9 हिस्से तुम्ही वापरा, परंतु एक असे देवाचे व्यक्ती आहेत की ते आपल्या व्यापाराचा 9 हिस्से देव बाप्पाला देतात आणि 1 हिश्श्यावर आपला बिझनेस करतात. त्या व्यापाऱ्यांचं नाव मला माहित नाही, पण मला हे शब्द मी ट्रिनिटीत ऐकले होते की एक व्यापारी आपल्या व्यापाराचा 9वा भाग प्रभूला देतो आणि एका भागावर तो व्यापार चालवितो. त्या व्यापाराच्या वस्तू आज मार्केटमध्ये हाय लेवलला आहे. हे ऐकलं होतं. आता कितपत खरं आहे काय देव बाप्पाला माहिती. पण जे देवाला देतात ना, देव बाप त्यांना काही कमी पडू देत नाही. हे मला तुम्हाला सांगायचंय. देव बाप जर ही भाषा बोलतो या ठिकाणी की तुम्ही धनवान व्हावे म्हणून मी दरिद्री झालो, आणि जे मला शब्द दाखवायचं होतं तो रेफरन्स आठवण ना की देवबाप याच्या अगोदर जे बोलला होता की मी कोणाचा कर्जदार राहत नाही, ऋणी राहत नाही, तो शब्द मला आठवण नाही. मला देवबाप्पाने हेच वचन आठवलं. पुढच्या वेळेला तो शब्द दाखवीन मी, कारण त्या वचनाला ढूंढण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. प्रियांनो, एकच तात्पर्य आहे सांगायचं, देव बाप पण मनुष्याकडून घेण्याची अपेक्षा करतो. काही जणांना वाटतं देव द्यायला बसला आहे, देवाला द्यायची काय गरज आहे, तो आम्हाला देतो म्हणून आम्ही करतो, त्यांनी नाही दिल्यावर मग काय करायचं. प्रियांनो, दशमांशाविषयी तर देव बाप्पांनी सांगितलंय, तुम्हाला 10 कोंबडे जर असले ना तर 1 कोंबडी चर्चमध्ये जाऊन द्यायची, तो 10वा भाग आहे प्रभूचा. तुम्हाला शेतामध्ये जर 2 पोते झाले किंवा 10 पोते झाले तर 1 पोतं चर्चमध्ये द्यायचं. सगळं दशमांशाच्या रकान्यामध्ये कशाचा दशमांश दिला पाहिजे ना ते सांगितलंय. आज काही जण फक्त पैशाचा दशमांश देतात, कमाईचा, पण काही जण शेतीबाडीचा, पशु पक्षी पाळलेल्याचा दशमांश देत नाही. अहो, कोणकोणते दशमांश सांगितले तिथं आता मला नेमके आठवणात ते शब्द, देवबाप माझ्या मुखात टाकेना, पण हर गोष्टीचा दशमांश द्यायला सांगितलाय. आज मनुष्य साधा कमाईचा दशमांश देत नाही. काही जणांची ही अवस्था आहे आज. देवबाप एवढं देतो त्यांना, पण जेव्हा देवाला द्यायची वेळ येते ना, लय मन कठीण. नको, देव काय घ्यायला बसला का, देव द्यायला बसलाय. देवाला थोडी लागत, आणि देवाने दिलं नाही तर मग काय करायचं. देव जर म्हणला नाही तुम्हाला देत नाही, मी तुला देत नाही, मग काय करायचं.
प्रियांनो, देवाला देण्यासाठी कधी कंजूसपणा केला नाही पाहिजे. आणि देवबाप्पाने जे जे वचन दाखवले, आता आणखी एक वचन बघू. आता हे जे दानाविषयी बोललो, जे काही दशमांशाविषयी बोललो, हे कुणाला करणं शक्य आहे? कोण करू शकतं? हे ऐकलं तुम्ही, टीचिंग ऐकली, दानाची ऐकली, दशमांशाची ऐकली, पण हे कोण करू शकतं? बघूया वचनातून. याकोबाचं पत्र 4था अध्याय 10वं वचन बघा. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील. ज्याच्यामध्ये नम्रता आहे ना, त्यालाच या गोष्टी करणं शक्य आहे. ज्याच्यामध्ये नम्रता नाही ना, बघा आज मी सेवेमध्ये जातो प्रियांनो, माझ्याजवळ याचा पण अनुभव आहे. काही विश्वासणाऱ्यांच्या इथं मी सेवेला जातो, संदेश देतो. मी कधी संदेश द्यायला कंजूसपणा नाही करत. अरे या परिवारात मी आलो, हा या परिवाराचं मला माहिती आहे बरं का, हा परिवार दान देणारा नाही. मग या परिवारात गेलो ना, 2 शब्दाची प्रार्थना केली की निघायचं. कशाला यांना वचन सांगत बसायचं, हे देत नाही ना दान, यांना वचन सांगायची काही गरज नाही. असं देवाने मला शिकवलेलंच नाही. आणि मी पण माझ्या मनाने कधी हा विचार पण केलेला नाही. पण माझी एकच देवाकडे अपेक्षा असते, प्रभू तू आत्म्याने पाठव मला, मी जायला तयार आहे. तू जर गेला तर मी जाईन, तू नाही गेला मी कशाला जाऊ? माझं काय काम आहे त्या घरामध्ये? तू नाही त्या ठिकाणी, माझं काही काम नाही. प्रियांनो, मी असे सेवेमध्ये अनेक परिवार पाहिलेले आहेत. या दासाने जीव तोडून त्यांना वचन सांगितलं, पण त्यांनी साधे 10 रुपये देव बाप्पाला दिले नाही. ते नाही म्हणले अरे आम्हाला दरवेळेला हे सेवक येतात, एवढं सुंदर छान वचन सांगतात, चला आम्ही कमीत कमी 10 रुपयांनी का होईना या सेवकाला खुश करू. प्रियांनो, त्यांना वाटतं की सेवकाला आम्ही 10 रुपयांनी खुश करत नाही. पण तिथं दानाविषयी काय सांगितलं? हे दान कोण घेतं? कोण घेतं दान? वाचलं शब्द इब्री 13:16 मध्ये. कोण घेतं दान? कोण संतुष्ट होतं? प्रभू संतुष्ट होतो ना. मग ते पैसे कुणाचे? प्रभूचे. मग प्रभूच्या पैशाला सेवकाने आपल्या खर्चासाठी खर्च करावा असं आहे का? ज्या सेवकाला अमापरित्या दिलेला आहे ना देव बाप्पाने, त्याने ते पैसे देवाच्या कार्यासाठीच खर्च करावे. हा एका ठिकाणी सांगितलंय प्रभूंनी. 1 कोरिंथी 9:14 मध्ये सांगितलंय, जो सुवार्ता सांगतो त्याने आपली उपजीविका सुवार्तेवर करावी. तो भाग वेगळा आहे. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीची डिसिप्लिनिंग प्रभूने ठेवलेली आहे. जो काम वगैरे न करता फुल टाइम सेवा करतो ना, फुल टाइम सेवा, त्या दासाला त्या पैशावर अधिकार आहे. कारण त्याची उपजीविका त्याच्यावरच आहे. तो जर कुठलं जगिक काम करत नाही, जगिक पैसा जर त्याच्याकडे येत नाही, तर मग त्याला कोण पैसे पुरविल का? कोण आपल्या संसारातलं म्हणून का माझं संसाराला झळ लागली तर चालन, हे राहू द्या तुम्हाला, म्हणन का कुणी असं? तेव्हा तो शब्द तिथं तसा ठेवलाय देव बाप्पाने की जो सुवार्ता सांगतो त्याने आपली उपजीविका सुवार्तेवर करावी. पण सेवकाने त्या पैशाचा त्याच कार्यासाठी उपयोग करावा ज्या कार्यासाठी प्रभूंनी मान्यता दिली. काही जण सुवार्तेचा पैसा गैरकामासाठी पण वापरताना मी अनुभवलंय. ट्रिनिटीच्या सेवेमध्ये मी डोळ्यांनी पाहिलंय. मी असं बोलत नाही मोघम, मी डोळ्यांनी पाहिलंय, त्या व्यक्तीला पाहिलंय. आणि काही जणांना मी सजेशन दिलं, म्हणलं हे देव बाप्पाचा पैसा आहे. ते म्हणलं काय होतं देव बाप्पाचा असला तर? प्रियांनो, देवाचा पैसा कसा वापरायचा त्याचं पण प्रभूने शिकवलेलं आहे. म्हणून प्रभू म्हणला सेवक हा
वचनाने मुळावलेला असला पाहिजे, त्याला वचनाचं ज्ञान असलं पाहिजे, तर त्याला सेवा करता येईल. ज्याला वचनाचं ज्ञान नाही तो काय सेवा करणार आहे? वचनात सांगितलं नाही इफिसाच्या 4व्या अध्यायामध्ये सेवक हा मुळावलेला असला पाहिजे, वचनाची त्याला माहिती असली पाहिजे. कशासाठी म्हणला? याच्यासाठी म्हणला की त्या पैशाचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. काही जण पैशाचा दुरुपयोग पण करताना मी पाहिले ट्रिनिटीमध्ये. म्हणून प्रियांनो, आता तो भाग त्या विषयाला एवढं जास्त तुम्हाला देवबाप नाही कळवणार, पण पैशाचा दुरुपयोग पण होतो हे देवबाप्पाला तुम्हाला कळवायचंय. तुम्ही जर प्रियांनो दशमोल देत असले तर धन्यवाद. नसले देत ना, चालू महिन्यापासून दशमोल द्या देवबाप्पाला. आणि मी नेहमी सांगतो, माझं असं म्हणणं नसतं मी तुम्हाला वचन सांगतो दशमोल मला द्या. माझं हेच सांग नाही प्रभूच्या नावाने. जिथं तुम्ही जाता ना चर्चला, त्या चर्चमध्ये दशमोल केला पाहिजे. ज्या ठिकाणी तुमची सहभागिता आहे तिथंच तो गेला पाहिजे. अन्य ठिकाणी तो दशमोल जाता कामा नाही. मी निक्षून सगळ्यांना सांगतो. असं नाही की बाबा आता मीच या गोष्टीची घोषणा करतो मग तुमचा दशमोल सगळा मला दे. मी कधी अशी अपेक्षा नाही करत. माझा देव मला द्यायला भरपुरीने तयार आहे. देवबापनं माझं मन आणि अंतःकरण तपासतोय की हा सेवा करतो, याला पैशाचा लोभ आहे का. ज्या ठिकाणी सहभागितेला जाता तिथं जर तुम्ही दिलं ना प्रियांनो, तुम्हाला पण जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद येईल. ही जी परिस्थिती ना दिसती ना या घरातली, ही परिस्थिती कालांतराने देवबाप काहीतरी सुधारणा करील. सुधारणा झालेली दिसन. देवाला खुश करणं साधं समजू नका. देवाला 1 रुपया दिला ना त्याच्यात देवबाप खुश होतो. किती? 1 रुपया. कारण देवबाप म्हणतोय मला दिलाय. सेवकाला नाही दिला, मला दिलाय. मग देणाऱ्याला कळतं, अरे मला काही देवबाप 1 रुपया देतो का? 1 रुपया देतो देवबाप. मला म्हणतो का 1 रुपयात महिना चालव तुझा, म्हणजेच महिना चालणार आहे 1 रुपयामध्ये. म्हणून देणाऱ्याला पण देवबाप्पांनी समज दिलेली आहे. प्रियांनो, सगळ्या ठिकाणी हात आखडायचा, देवाच्या कार्याला कधीच हात आखडायचा नाही. जे नियमाचं आहे देवबाप्पाच्या मंदिरात देणं ते दिलंच पाहिजे. तुम्ही देत असताल तर धन्यवाद. आणि इमानदारीने द्यायचं, दर महिन्याला द्यायचं. काही जण 1 महिना देतात, 4 महिने देत नाही. 1 महिना दिलं, 4 महिने रेस्ट आहे आमचा. बघू आता 4 महिन्यात आम्ही 1 वेळ दिलं ना, 4 महिन्यात देवबाप आम्हाला किती देतो. 4 महिन्याचे दशमोल मायनस नाही होत का प्रभूच्या मंदिरामध्ये? असं पण काही जण दशमोल देतात. रेग्युलर दशमोल द्या प्रियांनो. आणि जर तुम्ही देवाचे अनुकारी बनले ना, तुमच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडा आहे. ध्यानात ठेवा. पेत्राला का उभं केलंय तिथं? त्या दरवाजावर उभा तो असंच उभा राहिलाय का? ज्याने पृथ्वीवर याचं पालन केलंय त्याला आज सोड, ज्याने नाही केलं त्याला थांबू. आणि सर्वात मोठी गोष्ट आता इथं थांबणार आहे, वचनाला कधी दोष लावायचा नाही. बायबलचं कोणतंच वचन म्हणायचं नाही हे वचन नाही चालत आम्हाला, हे वचन आम्ही नाही मानित, हे वचन आमच्या डिक्शनरीत नाही किंवा आमच्या मनात नाही. सगळे वचन पवित्र आहे. जर वचनाला दोष लावून तिथं जायचा प्रयत्न केला ना, मग चौकीदार उभाच आहे दरवाज्यावर. तो चौकीदार लगेच म्हणा, अरे मी निरोप दिलेला नाही, तुम्ही पृथ्वीवर मानला, थांबा जरा, प्रभू आतून येईन, तुम्हाला काय सांगन त्याप्रमाणे करा. आणि जर पेत्राने बाहेर उभं केलं तर प्रभू म्हणन का आतमध्ये घे त्यांना? प्रभूंनी जर विचारलं का पृथ्वीवर 1 वचनाला मानित नव्हता, एका वचनाला दोष का लावित होता, त्याच्या विरोधात का बोलत होता, का कुरकुर करत होता, का सेवकाशी वादविवाद घालीत होता? तुला त्या वचनाचा वादविवाद करण्याचा अधिकार दिला होता का? माझा सेवक आत्मेने काय सांगत होता? मग तिथं आत्मा उत्तर देईल, इथं बुद्धी उत्तर देतील, तिथं आत्मा बोलन. काय बोलन माहिती का? ऐकून घ्या.
देवबाप या वाक्याने तुम्हाला आदर नाही ठेवीत. आत्मा म्हणून मी आतून ओरडायचो, आतून आवाज द्यायचो बुद्धीला, अरे हे नको करू, हा सेवक सांगतो हे आहे कल्याण होईल तुझं. पण आम्हालाच नाही ना, आमचा पाळक म्हणतो हे वचन योग्य नाही, हे वचन ऐकू नका, हे वचन पाळू नका, या वचनाप्रमाणे करू नका. म्हणून काही जण आज त्या वचनाकडे दुर्लक्ष करतात आणि काही सेवक तर स्पेशली प्रेषित 2:38 मध्ये विश्वासणारा येऊ नये म्हणून स्पेशल शिक्षण देत आहेत. आज घरोघरी जाऊन शिक्षण देत आहेत. त्यांना कळलंय एलिएझर पगारे अचानकपणे कोणत्या घरी जातो आणि वचन सेवा करतो, म्हणून ते पण कोणत्या घरी जातात आणि त्यांना फक्त म्हणतात सगळे वचन माना, प्रेषित 2:38 वचन मानायचं नाही. आणि तो सेवक आला ना त्याला घरात यायचं नाही. डायरेक्ट शिक्षण देणं चाललंय प्रियांनो, किंवा असं सामूहिकरित्या शिकवलं जातंय. काय दोष आहे बरं त्या वचनात? वाच बरं बाळा तू समीक्षा, ते वचन वाच. प्रेषितांची त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. आता कोणावर विश्वास आहे तुमचा? येशूवरच आहे ना. तिथं प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव उच्चारलंय ना, का दुसरं नाव उच्चारलंय? ज्या येशूने तारण दिलंय, ज्या येशूने आशीर्वाद दिलाय, त्या येशूला स्वीकारणं चुकीचं आहे का वाईट आहे? येशू नावाने सगळे. आणि पवित्र आत्मा देण्याचं अभिवचन दिलंय तिथं. पण फक्त पेत्र म्हणाला म्हणून अडखळले. हर पेत्रच काय ऐकायचं आम्ही? कशाबद्दल ऐकायचं? मग येशू ख्रिस्ताचं कोण ऐकन? पेत्रचं ऐकत बसल्यावर येशू ख्रिस्ताचं कोण ऐकन? इथं सगळं गडबड गोंधळ झालाय. म्हणून विश्वासणाऱ्यांची दिशाभूल केली जाते सेवकांकडून. दिलंय का ते वचन वाचू नका, ते वचन मानू नका असं वचन दिलंय? सांगितलंय का ते वचन खोट्या संदेशाचं आहे, ते वचन सांगणारा नरकात जाणार आहे? वाचलं का आता या मुलींनी तसं वचनामध्ये? नाही. ही भाषा मनुष्याने त्या वचनाविषयी आणली. सांगा आता, खोटा संदेश म्हणल्यावर कोण ऐकन? तुम्हाला नरकात जाण्यासाठी आलात का तुम्ही प्रभू? एखादा सेवक जर माझ्या गैरहजेरीत म्हणतो तुम्हाला नरकात जायचं असलं ना, प्रेषित 2:38 वचन ऐका, कोण ऐकन वचन? ऐकन का कोणी? मग काही जणांनी मला म्हणले, ब्रदर हे वचन नाही आम्हाला चलत, हे वचन चलत नाही, नका सांगू आम्हाला काही याच. आजही म्हणते, तेव्हा म्हणत होते, आजही म्हणते. पण ज्यांनी त्या समाजात म्हणले ना त्यांना आता चावल लागायला, ब्रदर या ना आमच्या घरी, येत होते प्रार्थनेला, सांगा वचन. कशाला येऊ? माझ्या प्रभूला घरातून बाहेर काढ, मी कशाला येऊ तुमच्या घरात? माझा प्रभू तुमच्या घरात येत नाही, मी कशाला येऊ तुमच्या घरात? माझं काय काम आहे तुमच्या घरामध्ये? मी आजही जात नाही प्रियांनो त्यांच्याकडे. जो प्रभूला नाकारतो ना तो सगळ्या गोष्टीला नाकारणार आहे असं प्रभू म्हणतो. म्हणून प्रियांनो, अंतिम आता एक वाक्य बोलतो, थांबतो. अंतिम समयात सेवक येऊ, ब्रदर येऊ, सिस्टर येऊ, जे कोणी येतील ना तुमच्या घरी, त्यांच्या जवळ काही ना काही देवाचा निरोप आहे. जे फोन करून येणार नाही, अचानकपणे येतील ना, ते प्रियजन समजून घ्यायचे आत्म्याने आलेत आणि त्यांच्या जवळ जो पण असं निरोप ध्यान देऊन ऐका. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला देवबाप सफल करीन. शारीरिक गोष्टी सफल करीन, आत्मिक गोष्टी सफल करीन. म्हणून अंतिम समयाचे संदेश तोला मोलाचे आहेत. आती ग्रहण करण्याचे संदेश हे इकडून घ्यायचं, इकडून काढून द्यायचा संदेश नाही अंतिम समयाचा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ. आमेन. काय नाव आहे मुलीचं? निकिता. निकिता बाळा. प्रेयर कर. बंद कर बाळा.